विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ तयार करताना मी मोठ्या आनंदात तुमचं स्वागत नाही केलं. कारण हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर 2-3 मेसेजेस, कॉल असे रिसीव्ह केलेत मी, की ती मुलं अतिशय तणावात आहेत. का तणाव आहे? सर, नेट कॅफे वाल्याकडून चूक झालेली आहे ऑप्शन फॉर्म भरत असताना आणि त्यांनी पहिल्या नंबरला चुकीचं कॉलेज एंटर केलंय. आता मी काय करू? मी विचारलं, "मग एडिट ऑप्शन आहे का? एडिट करता येतं एडिट करा." पण काही वेळेस बहुतेक सगळी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आता काय करताच येणार नाही अशी कंडिशन आहे. फार अवघड गोष्ट आहे लक्षात घ्या. ही भयंकर चूक आहे. मग एवढ्या गोष्टी सांगून, एवढ्या वेळा हे करून आपण आता हे नेट कॅफेवर ब्लेम नाही करता येणार. अजून देखील अशी मुलं असतील, की ज्यांनी अजून ऑप्शन फॉर्म नाही भरला, तर त्यांनी प्रचंड काळजी घ्या. प्रचंड काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला थोडंसं सांगतो बरं का, हा एक प्रकार आहे. नवीन कॉलेजेस मधल्या जागा, हा एक मुद्दा येतोय. घेऊ की नको घेऊ? तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, की पहिली गोष्ट ही क्लिअर झालं तुमचं, की चूक करू नका. तुम्ही काय करा, की ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही कॉलेजचे नंबर एंटर केल्यानंतर, कोड एंटर केल्यानंतर जर प्रिंट काढता येईल तर प्रिंट काढा. प्रिंट काढल्यानंतर तुम्ही ते क्रॉस चेक करा. परफेक्टली क्रॉस चेक करा आणि मगच ऑप्शन फॉर्म भरा बरं का बाळांनो. म्हणजे मग सबमिट करा. कारण पुन्हा एडिटचं ऑप्शन नाही आलं तर अवघड होतंय. बरं ते जाऊ दे. आता महत्वाचं आपण एक कॉलेजचं एक्झाम्पल घेऊया बरं का. आपण एका कॉलेजचं एक्झाम्पल घेऊया. त्याच्यामध्ये ना नवीन जागा आहेत. मी इथं एक फोटो तुमच्यावर शेअर केलाय. फोटो नाही WhatsAppवरचा मेसेज आहे. ओके, तर WhatsAppचा मेसेज म्हणजे जरा अवघड वाटतंय ना, तरी असू दे. कन्फर्म आहे. की वी आर एक्स्ट्रीमली प्लीज्ड टू शेअर दॅट वी गॉट एडिशनल इनटेक. एक्स्ट्रा सीट्स आहेत. ओके. अनएडेड. मग इथे जरा घाबरतायत लोकं. फीस काय घेणार तुम्ही मग? तुम्ही गव्हर्नमेंटकडून कुठली मदत घेणार नाहीये. याचा अर्थ फीस मुलांकडून घेतली जाणार आहे. मग ते फॅकल्टीचं पेमेंट असेल, त्याच्यानंतर ते लॅब वगैरे सगळ्या गोष्टीसाठी जो खर्च येणार आहे, तो विचार करून तुम्ही स्टुडंटकडून फीस घेणार आहे. मग आपल्याला वाटतं ऑब्व्हियसली जास्त असेल. ए-आय-एम-एल 60 सीट्स आहेत. म्हणजे अल्मोस्ट एक डिव्हिजनच तयार झाली ना. रोबोटिक्स 60, सी-एस 90. ओके. आय-टीचे पण 60, 150 पण आहे कोणतं कॉलेज? सांगतो. अर्लियर आयडेड कोटा होता त्यांचा 390 आणि हे 60, 60, 60, 90 आय थिंक 270 झालं का बघा रे. म्हणजे ऑलमोस्ट डबल झालंय. टॉपच्या कॉलेजमधले सीट्स डबल होतायत बऱ्यापैकी बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये बरं का. आणि कुठलं कॉलेज आहे? वालचंद कॉलेज आहे. मग आता मी तुम्हाला नेक्स्ट जे दाखवणार आहे, ते वालचंदचं फी स्ट्रक्चर दाखवणार आहे. नीट लक्ष द्या आणि क्लिअरली हे तर लेटर ओकेच आहे बरं का. म्हणजे मी एका माझ्या चांगल्या स्टुडंटनं माझ्याबरोबर हे शेअर केलेलं आहे लक्षात घ्या आणि इथं काय लिहिलंय वाचा, अनआयडेड. मला वालचंदचं इतकं आभार मानायचे आहेत वालचंद कॉलेजचं लक्षात घ्या. कारण तुम्ही बघितलं का तुम्ही लक्षात घ्या, की ट्युशन फी प्रचंड आहे त्यांची आणि डेव्हलपमेंट फी कमी आहे. त्याच्यामुळं काय होतंय, जर एस-सी-बी-सी कॅन्डिडेट असेल, गर्ल्स, ओ-बी-सी ह्यांना ती ट्युशन फी पूर्णपणे माफ होते. म्हणजे अनआयडेड आहे त्यांनी, तरी पण त्यांनी गव्हर्नमेंट आणि याचा अर्थ रे 9,000 फी रे. आलं का लक्षात? हां, ओपन कॅन्डिडेट असेल किंवा ज्यांचं इन्कम 8,00,000च्या वर असेल त्यांना एवढी फी भरायची आहे, ते भरू शकतायत. ओके. बघा मी 8,00,000च्या वर आहे कॅपॅसिटी म्हणून भरू शकतायत. ओ-बी-सी आता सगळ्यात महत्वाचं. ओके, ओके, ओके. थांबा 1 मिनिट क्लिअर करतो माझा पॉइंट. ह्या कॅटेगरी मधल्या मुलींना बरं का हां, क्लिअर झालंय. पण ओ-बी-सी, एस-बी-सी हे जे मुलं असतील, त्यांना 50% फी माफ होते बाळांनो. 50% लक्षात घ्या. आणि त्यामुळं ट्युशन फी कमी होते. 50% माफ होते. बाकीच्या फीज ऑलरेडी कमीच आहेत. मग वालचंदसारखं कॉलेज 50,000 फीजमध्ये आहे म्हणल्यावर तुम्ही भरा ना. तर टी-एफ-डब्ल्यू-एसला पण कमी होतायत. बाकीचे चार्जेस कुठले? हां, हे 2,000 त्यांचा फरक पडलाय. कुठले? एक्झामिनेशन फी टी-एफ-डब्ल्यू-एसला भरावी लागते. मुलींची मुलींची गव्हर्नमेंट भरणार आहे. म्हणजे हे टिपिकल कॉलेज दिसतंय मला. पण मला अजून आठवतंय जळगाव कॉलेज आणि अजून कुठल्यातरी गव्हर्नमेंट कॉलेजवर आपण एक व्हिडिओ बनवला होता. की त्यांची ना ट्युशन फी 10,000 का 15,000 होती आणि डेव्हलपमेंट फी आणि असं मिळून त्यांनी 70,000 काहीतरी केलं होतं वेगळं. त्यामुळे ह्यात काहीच माफ होत नव्हतं. पण हे चांगलं आहे. म्हणजे आता वालचंद म्हणजे मुद्दा काय अजून देखील ऑप्शन फॉर्म भरायचा तुमचा राहिला असेल या मुद्द्यामुळं, तुम्हाला मी तो पॉइंट क्लिअर करून दिलाय. तुम्ही काय करा, फी स्ट्रक्चर कदाचित मी सांगू का, हे फी स्ट्रक्चर त्यांच्या वेबसाईटवर पण असेल रे.
असेल बघा मला कमेंटमध्ये सांगा. मग प्लीज बाळांनो, प्लीज एवढं केलंय सगळं कशासाठी? या चुका करण्यासाठी नाहीये. त्यामुळे अलाउडच नाहीये. पहिलं मी तर म्हणतो तर नेक्स्ट इयर मी सांगायला सुरुवात करणार आहे. पहिला ऑप्शन हा सी-ओ-ए-पी, कंपल्सरी. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचंय, सी मेकॅनिकल टाका. सिव्हिल करायचंय, सिव्हिल टाका. म्हणजे थोडक्यात म्हणतो मी, टॉपचं कॉलेज टाका. अरे, तुम्ही लकी आहात बाळांनो, लक्षात घ्या. तुम्हाला एक ऑप्शन कंपल्सरी आहे. काही वर्षापूर्वी पहिले 9 ऑप्शन कंपल्सरी असायचे. त्यामुळे 9 ऑप्शन टाकताना अवघड होतं. मला अजून आठवतंय गणितांक सरांचा एक व्हिडिओ मी बघितला होता. त्यांना व्ही-आय-टी मिळालं. त्यांनी सी नंतर ते टाकलं होतं. कदाचित त्यांना सी-ओ-पीमध्ये सेकंड, थर्ड राउंडला मिळू शकलं असतं. पण ह्या रूलमुळं सेकंड, थर्डला जे व्ही-आय-टी टाकलं होतं ना, ते मिळालं. पण व्ही-आय-टी सुद्धा दी बेस्ट कॉलेज आहे. कॉलेज सगळेच चांगले आहेत. पण हे आहे का चांगलं? ते आहे का चांगलं? अशी मुलं विचारतात. मग मी सांगतो, पालक आणि विद्यार्थी नीट ऐका, की विद्यार्थ्यांना शिकवा किंवा विद्यार्थ्यांनी शिका, की जे आहे, जे मिळालंय ते एक्सेप्ट करणं. त्याचे प्लस मायनस पॉइंट शोधणं. हां, एवढे प्लस पॉइंट आहेत, एवढे ड्रॉबॅक्स आहेत त्या कॉलेजचे. ठीक आहे, ड्रॉबॅक्स कसे बाजूला करता येईल बघेन मी, त्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्याच्यावर इलाज काहीतरी उपाय म्हणूया आपण. पण जे प्लस पॉइंट आहेत, ते धरून पुढे गेलं पाहिजे. आलं का लक्षात? त्यामुळे निवांत राहू नका. काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा. ऑल द बेस्ट.